हरे कृष्ण सब्बी वन्ने बी। आज एकादश છે એ એકાદશને ષઠતિલા એકાદશ કંઈક બોલે છે. હવે ગઈ શરત તમને વૈકુંઠ એકાદશનું કથા બોલી હતી, એ શરત ષઠતિલા એકાદશનું કથા બોલું છું. અહીં પુષ્ય માસમાં શુક્લ પક્ષમાં આવવાનું એકાદશ ષઠતિલા એકાદશ. અહીં ષઠતિલા એકાદશ કતર નાવ જ સરળ બોલતું છે. તિળનું છેતરનું ઉપયોગ कराનું. तिळનું છેતરનું उपयोग खातर एक तर तिळ आम्ही आंघोळ करत तेव्हा पाण्यात घालिकन करेस गई, अथवा तिळનું तेल आंगने लगलिकन तै बी आंघोळ करेस गई. आणि तिळનું दान करानं वच, तिल होम करानं वच, तिळ सेवन करेस गई, पाण्यात घालिकन तै तिळ पिवान बी चलच, तिळ खावान बी चलच, अथवा आम्ही का तर खावानं वस्तू करता अशी तर तिनाम घालिकन तिळ घालिकन करान बी चलच. ये प्रकार छेतरना तिळना उपयोग ये एकादशीમાં કરનો કંઈકમ બોલે છે. એનાથી પાપ પરિહાર હોચ. એ પાપ પરિહાર હોવાનું અને એ ષઠતિલા એકાદશનું એક વ્રત કથા છે. આજ તે વ્રત કથા ऐक्या तर बी, एकादश કર્યા तर बी सकल पाप परिहार होच. ते कथा कया तर लई दिवस पासळ एक ब्राह्मण स्त्री होता. ब्राह्मण स्त्री तर ते अगदी लई उच्च कुलम पैदा हेलाला, सभी पूजा पाठ रत नियम सभी करेसारखा. आणि ते बायको ब्रह्मचारी होता, का लग्न करल्या नेता ते मात्र लई दैव भक्त, हर एक पूजा होम रत सभी बी ऐसा सभी बी करणारा होता. आणि एक तर ते बायकोकडे चिवड स्वभाव, कोण तर कष्टमशी तर तवने सहाय करतात. सहाय का तर कहू तवने का तर वस्तू देवानू, अथवा तवने रवान घरच देवानू ह्यो ऐसू सभी करतात. मात्र कवाबी जुमान अन्नदान कवाबी ते कर्या नेता. भगवान देखच ये बायको एवढं सब्बी बी दैव भक्त छे, एवढं सब्बी बी दान करच, मात्र अन्नदान करेलू नाही. अन्नदान सविती श्रेष्ठ दान. योग्य व्यक्तीनं अन्नदान करणाती कवडुकीचे पुण्य लागाच. आणि ये अन्नदान नाही कर्या तर येऊन सकाळ वैकुंठम स्थानच मिळतू नाही. कहू तर कधी कधी बायकोन जर समजाडी कम बोलणं काही कम बोली कन स्वतः भगवानच एक संतनु वेश लिकन ते बायकोन संबर जाश. ब्राह्मण स्त्रीना संबर, ब्राह्मण स्त्रीना संबर गईकन हुबरच भिक्षा मागाच. ते ब्राह्मण स्त्रीन रागवश, कोण तू, कसा नाही होत तू ह्या, का म्हणू तू नाही काही का बोली कन जोर जोर वदरान चालू करच. ते भगवान का एक संतनु वेश लिकन आता ते बोलच, नाही मने जुमान भूक लागी छे, जुमान दे काही का बोली कन. कौवा बी जुमान अन्नदान करेल वालीत न मैं बायको भगवान ह्या जुमान दे कैकन मागता मच राग ने ऐकन थाच एक माटीનું હેંટો કંઈકમ બોલાતો મેં માટીનું એક કણનો તસું પડી હશે છે તૈલિકમ ભડાબડા ते संतना भिक्षा पात्र तै घालाच. भगवान का आम्ही का देलो ते स्वीकार करत नाही. आता हमने गोत असेल प्रकार का तर का कहता तुम्ही भगवद्गीता सभी जन ऐकतात, तुमने गोत येता सभी बी भगवान आम्ही कचरो द्या तर सहित प्रीती लेच काही काम बोली का ना. ते प्रकार ह्या भगवानने ते माटीનું હેંટો घाल्या तर बी प्रीत ती स्वीकार कर्या. आणि तिने सशरीर सकट स्वर्गने बल्लिकन जाच. स्वर्गम जाच बायको मट्टूच मट्टू घर छे, लई सुंदर घर छे, सब्बीकडे फिरीकन देखच घर मट्टूच मट्टू छे, लई छंद छे, मात्र घर में एक सामान भी नहीं था. बायको फिरी देखच सभी भी खुशी ती फिरती असच देखच ये एक भी सामान असतो नाही. रागवच बायकोनं भगवानने बोलावच, विचारच आ एवढं मट्टू घर छे, ह्या एक भी सामान नहीं तो तव का काही कम बोली कन. भगवान हसी ले तो बोलच, एक काम कर, तू बारनू घाले मधमे बट ह्या थोडा देव स्त्री देव कन्यावच आणि ती ऐकन बारनू अजाडच. तेव्हा तू बारनू काढू नको आणि बोलतो कोण षठतिला एकादश व्रत महिमा कथा बोलच, तिનું મહત્વ બોલે છે
तवा मात्र हो बारनू काढूच काही का बोली का हूँ कच बायको ब्राह्मण स्त्री हूँ कच बारनू घालली कन मधमे बटच भगवान बोले ननी एक जरा येळने थोडा बायको एक ना बारनू अजाडच कोणचे मधमे बारनू काढो काही का नोदराच तो मधमे ती ब्राह्मण स्त्री बोलच नहीं नहीं तुम्हारा कोण तर एकटा षट तिला एकादशनु रतनु कथानु महिमा बोलो तवा हो बारनू काढूच काही कन ती आईला देव कन्या सभी भी एक ने एक मोंडू देखच कोणी बी तो षट तिला एकादशनु रतनु कथानु काका महत्व गोत्तच असतो नाही मात्र तिनाम एक श्रेष्ठ बायको असच त्या बायको बोलच हाँ हाँ नाही मने गोच्चे षट तिला एकादशनु रथ कथा काही का बोली का ना तो ये एकादशने तिळनु छे उपयोग कऊ करनु तिना ती काका हमारू पाप परिहार होच तो सभी तिनु कथा बोलच बायको ऐकी का न खुशी ती बारनू काढच ते सभी देव कन्या देखच अरे या कोण बायको सशरीर मानव असे ननिशे हमी का की या कोण तर मट्टी एक देवता अशी गंधर्व स्त्री अशी अथवा नागकन्या अशी काही का आम्ही समजे आता मात्र या एक सामान्य बायको शे मात्र या सशरीर सकट ह्या कऊ ऐकनू का अशी कनू काही का बोली का तवने संशयवश आता ते बायको ब्राह्मण स्त्री षट तिला एकादशनु रतनु कथा विचारी असत ने तेव्हा तिने बायकोन संशयवश ब्राह्मण स्त्रीनं तसू महत्व का अशी कनू येत तिला एकादशीनु आणि ते कथानु तसू का महत्व अशी कनू काही का बोली का ना ते स्त्रीनं बायकोन विचारच देवता स्त्रीनं का तई काही कम बोली कन तिनं महत्व का शे तसू कशासाठी आई कथा ऐकणू काही कन विचारच तेव्हा ते का ते तिला एकादशीनु कथा देवकन्या बोलेल असच ते बोलच ये एकादशीनु ऐ व्रत करनाती सकल पाप परिहार होच आणि हमी का एक मांगाच ते सभी मिळच कतर हमारू घर सभी एक वस्तु ती भरच काही कम बोली कन अगत्य वस्तु ती सभी भी एक घर सदा भरेलू असच काही कम बोलच तऊ ते बायको ब्राह्मण स्त्री ते कथा ऐकतामच तीनु घर सभी भी सकल वस्तु ती भरी गई छोड़च था आता भगवान ने संतुष्ट होच तवा ते ब्राह्मण स्त्रीनं वैकुंठने बल्लिकन जाच आई व कथा ऐकेलनेच त्या बायको ब्राह्मण स्त्री अन्नदान नाही करी तर भी निस्तू कथा ऐकिकन वैकुंठ प्राप्त हो आता ये कथानु हऊ तुमने बोलानु महत्व कतर ये व्रत एकादशी न व्रत करो नहीं बा हमारा ते होतो नहीं तुम्हारा हत्ती कवडू होत तोडू करो तुम्हारो आरोग्य देखी कन तई भी नहीं होतो बा आई कथा ऐको ऐकी कन तुमने कोण प्रिय लोको शे तवने आई कथा ऐकाडो आणि इनाती तुम्हारो सकल पाप परिहार होच तुम्हारो घर सदा भी हरा भरा दूधो नहो पूतो फलो कत्तो तिन्नानी या घर में आवश्यक वस्तु सभी भी हमारे घर में भरेल असच तिनासाठीच ये एकादशीनु व्रत कथा ऐकणू आणि एकत्र भगवान हमने का दियल असच तिनाम हमी असेल तिनाम का तर एक जरा तर दान करानु हमी रूढा कर लेनू अन्न दान करनू ये एकादशने पाणी ना कळस दान करनू काही कम बोलच पोगमना ते दान करनू कम बोलच छत्री दान करनू कम बोलच काका की दान करनू काही कम बोलच असो वस्त्रदान तर लई श्रेष्ठ कच असन दे का तर एक दान असन दे वट्ट हमी हमारकडे का असेल ते हमारा योग्यता अनुसार योग्य व्यक्तीनं एक तिळदान द्या तर बी चलच काका तर ह्या बोल्याच तिलदान भी श्रेष्ठच काही कन तिनासाठीच हमने का जमचतई हमारो योग्यता अनुसार प्रीतती दान दीकन ये एकादश हमी एक का तर एक पुण्य संपादने करा आणि हमारो सकल पाप परिहार होन दे हमने भी वैकुंठ प्राप्त होन दे वैकुंठ प्राप्त हो की नाही की भगवाननं इच्छा चलो आम्ही करांतडू कर्तव्य
हमी करा, हमारो कर्म हमी करनू छ. ते प्रकारे आम्ही एक भक्ती ती श्रद्धा ती ये शेटतीला एकादशनु व्रत करा कैकम बोलता. ये एकादशनु शुभाशय बोलता तुमने सब्बीवन्ने भी. आई सब्बी भी श्री हरिना चरणने अर्पण करा. मारा गुरुना चरणने अर्पण करू छो. हरि ओम सब्बीवन्ने भी.